मी चहा पितच नाही. तर मित्रांनो बघा राहुल नाही का चहा पित नाही पण बस चहा पितच नाही. कसं आहे, आपलं मान ठेवा मग चहा पितोय. याच्यामुळे अर्धा घंटा इथं लागला. लय टाइम लागतो आपल्याला. जल्दी पी भाई. त्याच्यामुळे पण जास्त चहा घेऊन वाटत नाही मला. इधर हमको आता दुसऱ्या घरी चहा घ्यायला जाणार, याला चहा देणार नाही भाई. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ. तर बघू शकता मित्रांनो, आपली सकाळची सुरुवात इथून होते आणि हे आपल्या गावाकडचं आणि खेड्याकडचं वातावरण आहे. बघा आमच्याकडं किती जबरदस्त आभाळ आलेलं आहे आणि आम्ही सकाळीच आता शूटला चाललो आहे. आणि बघू शकता इकडं कल्पना सुद्धा मेकअप वगैरे चालू आहे करणं. हे बघा इकडं आवरलं का रे? तर मित्रांनो आता आमचं आवरलं आहे. आता आपण चाललो आहे शूटला. चलो. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे आणि हे बघा रस्त्याने शेफ्टी म्हणून रुमाल घ्यावा लागतो, कारण रस्त्याने खूप वारं ते येतं ना, त्यामुळे सध्या पावसाळ्यात दिवस हे बघा कल्पना सुद्धा घेतलं इकडं स्टॉल वगैरे. हे बघा आणि इकडं बघा राहुल पाणी भरितो. माझं गोड बघा पाणी प्यायचं मला काळजी करणे सगळ्यात आधी पाणी बघू शकता. लय ताण लागत तिथे शूटला, कारण शूट असताना भरपूर उन्हामध्ये शूट असतो, त्याच्यामुळे मित्रांनो आपण पाणी सुद्धा घेऊन जातो इथून. हे बघा पाणी भरतोय सध्या अंकल. चलो. थंडगार आम्हाला उशीर होतो का माहिती आभाळ पण आले. मित्रांनो बघा याचा रोड आहे त्याच्यामुळे. आणि बघू शकता मित्रांनो, आपण जो शूट घेतो नेहमी ते इथूनच गाडी घेतोय. हे बघा आता गाडी काढायची आपल्याला बाहेर आणि ही बघा कशी बघा वाट. हे भाऊचं आम्हाला खरंच खूप सहकार्य आहे गाडीवाल्यांचं. खरंच दिलदार माणूस भाऊ. नाव आलं. तर मित्रांनो भैया आलाय आता आणि आपला आता भैया गाडी काढून देणार आहे आणि आम्ही बघा कशी वाट बघत बसलो इकडे कल्पना मागे. हम आता वाट बघणे को रेडी आहे, पण गाडी का पता ही नहीं. पण ओ भैया आ गया, आता गाडी पण आणणार आहे, तर हम उधर जाएंगे. तर बघायला विसरू नका शेवटपर्यंत ब्लॉग. बघा आज आपली ड्युटी नाही, आज भैया आलेला आहे. आपली ड्युटी तिथंच. तर मित्रांनो बघा हे शेड आहे आणि हे शेडमध्ये गाडी आहे. आता ही काढायची बाहेर आणि तिकडे आपल्याला शूटला जायचं आहे. हे बघा तर भैया दिसतो तुम्हाला. तर मित्रांनो बघा आता हीच गाडी आहे, ह्याच गाडीमध्ये आपला शूट असतो बघा. आणि गाडी आपल्या ह्या दादानी गाडी आपल्या देत असतात बघा. हे बघा आपला गाडी काढायची बाहेर मित्रांनो. आणि हे बघा किती बारीक बारीक पिल्ले आहेत. कोंबडी, हे इकडं पिल्लू. चलो आता जे मित्रांनो आपण उधर शूट निघले. चलो. तर फायनली मित्रांनो बघा आता गाडी काढली भाऊना बाहेर आणि आता बसलो आपण आता गाडीमध्ये. हे बघा हे चालले आपल्या गाडीवर आणि आता आपण चाललो आहे ह्या मोठ्या गाडीत. हे बघा. तर फायनली आपण गाडीत बसलो आहे आणि बघा आता रस्त्याने चाललो आहे. हे आहे डांबर रोड आणि पुढं लागणारे मित्रांनो खराब रस्ता. नक्कीच हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर बघा इकडे बघू शकताय सगळे शेतकरी मंडळी आपल्या गावाकडे चाललेत मित्रांनो, कारण पाऊसच तसा पडला आहे. म्हणजे लय जास्त बी नाही लय कमी नाही, पण वापसामूड झाली. हे बघा इकडं सगळं पाणीच झालेलं आहे कुठं कुठं. हे बघा गटरामध्ये इकडं. हे बघा. तर आता चाललो आहे आपण तिकडं. चलो. तर फायनली मित्रांनो बघा किती रस्ता खराब आहे आणि पाऊस पडल्यानंतर गाडीला थोडं प्रेशर म्हणजे जरा व्यवस्थित आणावं लागते. बघा आत्ता पाऊस पडावून बघा हे पाणीसुद्धा आलं आहे रस्त्याला. आरामशीर निघाली गाडी. बघा मित्रांनो हे पावसाचं पाणी आहे आणि किती स्लॉट गाडी आणावं लागते. बघा कल्पना बसलेली महाग. हे बघा मित्रांनो असे गड्डे आहेत दम आहे. हे बघा पाणी. राहुल पुढं आहे शूट घ्यायचा म्हणून थांबतं. तर मित्रांनो गाडीत नाही का सटकाली म्हणून मी खाली उतरलो आहे. बघा गाडी आली मागून. हे बघा आता इकडे जायचं आहे मला. हे बघा पुढं. चलो. तर फायनली मित्रांनो आपण जिथं शूट काढतो तिथं आलेलो आहे. बघू शकताय विठ्ठल भाऊचं मेकअप करणं चालू आहे आणि यांचा जो शूट आहे हा सरपंचाचा मुलगा आहे, ते त्यांचा शूट आहे. आणि बघा हे शूटिंगसाठी इकडे एकदम तयार झाले. एकदा वेगळी झुट्टू बांधणं चालू आहे. हे बघा काय काय करावं लागतं शूटिंगसाठी. बघा आता सध्याचं झुट्टू पाडणं चालू आहे. ते बघा
बरं बरं जी पटकन घे. याच्यात काम आहे का? आणि मित्रांनो दमच खात नाही हो. इकडं बघा हे लोकेशन आहे. आता इथला शूट होणार आहे. बघा हे ट्रॅक्टर जे आहे मागच्या वेळेस आपण कल्पनाला शूटमध्ये घेतलं होतं हे बघा. आणि हे शूट आहे मित्रांनो, हे शूटिंगसाठी ठिकाण आहे. नक्कीच कमेंट करून सांगा हे ठिकाण कसं वाटत आहे. तर बघा त्या दिवशी ट्रॅक्टरमध्ये शीन घेतला होता आपण, इथं ह्या ट्रॅक्टरमधून घेतला होता. आणि खरं तर मित्रांनो त्याला खरंच खूप सर्वांनी प्रतिसाद दिला. आणि आजसुद्धा मित्रांनो खूपच छान प्रकारे आपला व्हिडिओ येणार आहे. आणि फायनली मित्रांनो मी आता रेडी झालेली आहे शूटला, पण माझं कोणी घ्यायच ना लवकर नंबरच नाही पाहिजे गाडी. तर मित्रांनो बघा तिचं पण आवडलेलं आहे. अभी मैं 25 तोला की चेन पहनने वाला हूं. 25 तोला. किती मोठी आहे. फोटो घ्या. एकच मिनिट. जे like. तर मित्रांनो फायनली बघा, तर मित्रांनो बघा अशी सोन्याची चेन घातली भाऊला. 25 तोला. हा तुम्हाला साखळी नक्की आपली. नक्की कमेंट करून सांगा ही सोन्याची का कशाची. तर सोन्याची चेन ती. तर मित्रांनो खरोखर सोन्याची चेन आहे. आणि हे बघा फोटो घ्या ना एक. इथं कल्पना रेडी झालेली मित्रांनो ही मेकअप करून. सोन्याची चेन आहे. पण रात्री आपल्याकडे नसती भाऊ, यांच्याकडे असते. तर चलो. तर मित्रांनो आमचे फोटो तर फायनली मित्रांनो आपला शूट झालेला आहे. आणि बघू शकताय आपण अशा ठिकाणी आहे की जिथे गाव भरपूर दूर आहे. आणि बघू शकताय हेच आहे मित्रांनो गावाकडचं वातावरण. बघा पाठीमागं सगळी आपली ही गावाकडची मंडळी आहे. लय भारी वातावरण आहे. आणि नंबर बरं का. जिथं आपला शूट असतो तिथंच हे एक्झॅक्ट जवळच वातावरण आहे. आणि हे बघा पाठीमागं असंच असतं मित्रांनो गावाकडचं वातावरण. एकदम शेळ्या वगैरे एकदम मस्त, एकदम साधारण राहणं. आणि ही जी आहेत आपले सगळी मित्रमंडळी आहेत. हे बघा हे बाबा आहेत, हे त्यांचं शेत आहे. हे इकडं त्यांचं छोटंसं घर आहे. बघू शकताय. बघा कल्पनासुद्धा बसली इकडं. काय करते रे. मला आता कंटाळा आला उभं राहू, तेव्हा मला खाली बसवा आलं. बघा मित्रांनो सकाळपासून आम्ही शूट काढतोय दोघं जण. आणि 1 घंट्यात शूट काढून कंटाळा आला आहे. खरं आहे खोटं आहे. किती खोटं बोलते बघा. तिकडं बघा आपली मित्राची गाडी पलीकडं गाडी लावलेली. हे बघा हे दादा आहे इकडं. हे बघा इकडं बसलेले आहेत, त्यांची गाडी आहे. आणि मित्रांनो चला भरपूर दिवसानंतर आपल्याला दादांनी चहा घ्यायसाठी बोललं होतं. त्यामुळेच मित्रांनो आपण त्यांच्या घरी इथं चहा घ्यायसाठी आलेलो आहे. हे बघा इकडं दादांनी चहा आणलेला आहे. आणि ह्या दादाला कोण कोण ओळखतं नक्कीच कमेंट करून सांगा. हे बघा चहा मित्रांनो, हे जो चहा आहे ना हे प्युअर शेळीच्या दुधाचा चहा आहे. तर मित्रांनो बघा त्या दादांना आम्हाला चहा घेऊन आले. आणि हे आमचे सरपंच म्हणतात मला वाटीमध्ये चहा द्या म्हणजे लवकर पेन होईल. किती गडबडी होती त्यांना. एकदम भारी. माहित आहे का. आणि इकडे आम्हाला बोला. बघा मी आज 1 महिन्यातून पहिली वेळ चहा प्यायला लागलो. कंप्लीट 1 महिना झाला चहा नाही घेतला. मित्रांनो चहा घ्यायला मी तर 1 महिन्याच्या नंतर नाही, मी जवळपास 2 वर्षांचा शेळी दुधाचा चहा घ्यायला लागलोय. म्हणजे असं भेटत नाही. पण बघा आज आपला योग आला इथं चहा घेण्याचा. शेळी दररोज जा ना एक बाटली भरून इथून. दुधाचा. घेऊन यायला पुढून का आपल्याला. झालं. करा बघ. मी चहा पितच नाही. तर मित्रांनो बघा राहुल नाही का चहा पित नाही. याला चहा पण पाजला बस का आता तिकडे. चहा पितच नाही. हे चहा कसं आहे कोणत्या आपलं बाहेर मान आली. ठेवा मग चहा पितोय. याच्यामुळे अर्धा घंटा इथं लागला. लय टाइम लागतो आपल्याला. जल्दी पी भाई. त्याच्यामुळे पण जास्त चहा घेऊन वाटत नाही मला. हमको आता दुसऱ्या घरी चहा घ्यायला जाणार, याला चहा देणार नाही भाई. ते चहा घेऊ थोडा जाऊ द्या. रिपाई यावं लागेल तुला पटकन आवर. तिकडे तिकडे. तर चला मित्रांनो आपला चहा वगैरे घेणं झालाय. चाललोय आता मित्रांनो आपल्या घराकडे. चला. ओके. तर आता बसलो मित्रांनो आपण गाडीत. हे बघा आणि जवळपास 6 वाजून गेलेत मित्रांनो. आणि अंधार पण पडलाय कारण आपल्याला आता तुम्ही बघितलं चहा वगैरे घ्यायला त्याच्यामुळे जास्त खूप उशीर झालाय. आणि आता निघालोय आपण. तर आता आपण निघालोय आपल्या घराकडं. त्या पलीकडून दादाचं घर आहे. हे बघा हे गाव आहे मित्रांनो. आणि हे बघा दादाच्या भावाचं त्यांचे घर आहे ते. हे बघू शकता इकडं. चलो. तर हे बघा आता आपण खाली उतरलोय. आणि खाली उतरून आता चाललोय चहा घ्यायला इकडं परत मित्रांनो गावामध्ये. हे बघा राहुल बी आलाय माग. आणि हे आपले सरपंचाचे मुलगा ते सुद्धा आले इकडं. हे बघा हे बघा हे सुद्धा आले इकडं. चलो. तर मित्रांनो बघा आपण चहा घेण्यासाठी दादाची धावतो. हे बघा हेच आहे दादाचं घर. हे बघा किती भारी घर आहे. तुम्ही बघा किती इयर पण याला किती
वाडे आहे. मित्रांनो हे सगळं सिटी टाईप आहे. खूपच हे बघा शकता कृष्णा. हे बघा हेच ते दादा आहेत. हे बघा मित्रांनो जुन्या टाईपमध्ये मालदाचं घर आहे. हे बघा हे बघा इकडे टी व्ही बाप्पा. हे बघा असं घर आहे मित्रांनो. तर फायनली मित्रांनो आपण नाही का रस्त्याने जाताना श्री संत सद्गुरू बाळू महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी आलो. हे बघा पाठीमागं कल्पना गेलेली. हे बघा इकडं हे बघा किती जबरदस्त मंदिर आहे मित्रांनो. बाळूमामाचं मंदिर आहे बघा किती भारी आहे. आणि इथं नेहमीप्रमाणे आरती होत असते. हे बघा आणि खरं म्हणतात ना बाळूमामाचं दर्शन घेतल्यावर कशाचीच कमी पडत नाही. तर मित्रांनो नक्की तुम्ही पण आत्ता लाईव्ह दर्शन घ्या. तुम्हाला सुद्धा कशाचीच घरामध्ये कमी पडणार नाही. हे बघा. तर फायनली मित्रांनो आपण घरी आलो आहे बघा. आणि हे बघा किती अंधार पडला आहे आणि आंबे सुद्धा आणले रस्त्याने. हे बघा किती अंधार पडला आहे. आता रात्रीचे 7:30 वाजलेत मित्रांनो. हे बघा आत्ताच नेमकं आता घर वगैरे उघडलं आहे. आणि हे आपल्याला एक जणाने आंबे दिले पार्सल. हे बघा कल्पना इतकी बोर झाली. बोर झाले तरी पण मला आता स्वयंपाक करायचा. हे बघा कसं काय आंबे पहा मित्रांनो हे गावाला आंबे आहेत आणि हे आपल्याला एक जणाने दिलेत आहे का नाही घरासमोरचे काही. तर मित्रांनो चला आजचा ब्लॉग कसा वाटला. जर आवडला असेल तर नक्कीच शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशा नवनवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.